नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ह्या ज्या 3 साड्या होत्या, तर ह्या पिको फॉल पण करून घ्यायच्या होत्या आणि याच्यावरची ब्लाऊज पण कट करून घ्यायची होती. तर बघा, त्याच्यानंतर त्यांचे 2 ब्लाऊज आणि 2 साड्या अर्जंटमध्ये आल्या आणि त्याच्यानंतर याच्यावरचे ब्लाऊज आणि साड्या पण मला पिको फॉल करून द्यायचे होते. त्याच्यामुळे मग मी हे ब्लाऊज कट करून घेतले रात्रीचे. त्याच्या आधी मी ते 3 ब्लाऊज जे शिवून घेतले ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. हे बघा, हे 3 ब्लाऊज. तर बघा, हे 3 ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर मी ते साड्या पिको फॉल केल्या आणि त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहे हे मी कट करून घेतले रात्रीचे आणि एवढ्या साड्या पिको फॉल करून घ्यायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर जे 2 ब्लाऊज आहे मी ते रात्रीचे कट करून घेतले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मी शिवायला घेतले होते. तर बघा, आता याचीवाली आपल्याला फिटिंग कशी करायची, तर म्हटलं चला तुमच्यासोबत फिटिंग पण शेअर करावं. तर बघा, असं मध्यातून आपल्याला ही बाही अशी थोडंसं कट मारून घ्यायचं आणि इथं पण आपल्याला लेवल बघायची आणि इथं जी आपली कमराचा भाग असतो इकडच्या साईडचा मोंड्याचा, तर ती पण आपल्याला लेवल बघून घ्यायची. खालीवर असली तर कट करायची आणि व्यवस्थित अशी लेवल बघून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाहीचं पण आपल्याला लेवल बघून घ्यायची. आणि आता ही शोल्डर आहे मध्यातून आणि बाही पण मध्यातून आपल्याला जॉईंट करायची आहे. तर बघा, आता आपल्याला अर्धा इंच असं फिटिंग करीत चालायचं आहे व्यवस्थित गोल राऊंडमध्ये अर्धा इंचाने. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे फिटिंग कशी करायची. तर बघा, बऱ्याच जणींचा प्रश्न पडतो की खालीवर भाग होतो बाहीचा पण आणि जे फिटिंग करतो आपण त्याच्यानंतर जे खालचा भाग असतो आपल्या कमराचा तो पण खालीवर होतो. तर बघा, ह्याच पद्धतीने तुम्ही फिटिंग केली तर अजिबात खालीवर भाग होत नाही आणि बाहीचा जो मोंड्यातला भाग असतो तो पण खालीवर होत नाही. तर बघा, व्यवस्थित एका साईडने टिप मारून झाल्याच्यानंतर थोडंसं कापड उरलं मी ते कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडने पण मध्यातून आता व्यवस्थित बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी बाही जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर पक्की टिप मारून घ्यायची आणि याच्यावरती परत आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, इकडचा जो भाग आहे थोडासा अर्धा 1 इंचचा उरलेला तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित लेवलमध्ये. तर बघा, याच्यावरती आता आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पहिले आपल्याला इथं लेवल बघून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी लेवल बघून घ्यायची. जास्तीची असली तर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, आपली व्यवस्थित लेवल आलेली आहे. तर बघा, इकडचा बाहेरचा भाग थोडासा बाहेर आलता त्याच्यामुळे एका साईडचा तर तो कट करून घेतला आणि आता ही लेवल धरून आता आपल्याला काठोकाठ अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, अशी आपल्याला पहिले लेवल बघायची आहे. सारखी येत असली तर राहून द्यायची, खालीवर आली तर जो भाग आपला खालीवर येईल तिथं आपल्याला थोडीशी टिप मारून घ्यायची आतल्या साईडने बाही जोडतो तिथं. तर बघा, व्यवस्थित कडाने अशी टिप मारून घेतली. त्याच्यानंतर धागे वगैरे कट केला. आता आपल्याला उलटा भाग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, एका साईडची मी बाही जोडून घेतलेली आहे अशीच याच पद्धतीने अशी. तर बघा, अशी व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की ब्लाऊजची फिटिंग कशी करायची. तर बघा, खालीवर पण भाग होत नाही आणि काहीच नाही, एकदम छान अशी फिटिंग येते, म्हणजे खालीवर भाग येतच नाही. तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग केली तर अजिबात काळजी करायचा प्रश्नच नाही. तर बघा, आता दोन्ही साईडने आपली अशी व्यवस्थित फिटिंग झाल्याच्या नंतर अर्धा इंच अशी. तर बघा, आता आपल्याला पहिले फिटिंगचं माप कसं टाकायचं आहे. तर बघा, आता आपल्याला टेप घ्यायचा आहे आणि आपल्याला फिटिंगचं माप कसं टाकायचं. तर बघा, इकडची जी साईड आहे हुकाची बाजू आहे. तर बघा, हुकाची बाजू आहे तिथून आपल्याला डायरेक्ट इथून घ्यायचं आहे आणि आपल्याला इकडची लेवल बघायची आहे कापड थोडंसं असं ओढून. तर बघा, इथं 9वरती फिटिंग आहे, 9वरती मार्किंग करायची आहे आणि त्याच्यानंतर इथं दंड आहे 6.25चा आणि 6.25वरती आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे दंडाचं. जे तुमचं फिटिंगचं माप असेल मोंड्यातलं किंवा दंडाचं किंवा कमराचं तेच माप आपल्याला टाकायचं आहे. प्रत्येक ब्लाऊजचं फिटिंग आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे. तर बघा, एकूण हुक घालायची जी पट्टी आहे ती आपल्याला 1 इंचाची जी पट्टी असते पुढून ती आपल्याला पट्टी सोडून द्यायची आणि तिथून आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे, कारण ती आपण जेव्हा हुक लावतो ती पट्टी आपली मधीच जाते. तर बघा, इथं 9वरती फिटिंग केलेली आहे आणि इथं पण जे आपलं 6.25चा दंड आहे तोच दंड आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तर बघा 6.25वरती दोन्ही दंडाची फिटिंग. तर बघा, अशी आता आपल्याला याचीवाली लाईन ओढून घ्यायची आहे दोन्ही साईडची. माप जी केलेलं आहे त्याच मापाचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता पूर्ण ब्लाऊजचं कंबरचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघा, जेवढं तुमचं कंबर असेल तेवढं आपल्याला असं कंबर मोजून घ्यायचं आहे. तर बघा, पूर्ण ब्लाऊज ओपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर टेपने आपल्याला पूर्ण कंबर मोजून घ्यायचं आहे. तर बघा, हे 30 कंबर आहे. तर आता हे 30वरती आपल्याला व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढं बघायला भेटेनच. तर बघा, 30वरती असं आपल्याला हाताने असं
तिथं आपल्याला नखाने असं दाबून धरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता अशी एक घडी मारायची आणि परत एक अजून घडी मारायची, म्हणजे हे 4 भागमध्ये होतं. तर बघा आता हे जे भाग केलेले आपण ते मोजून घ्यायचे. तर बघा 1.5 इंच झालेलं आहे. परत बघा तुम्ही या पद्धतीने 1.5 इंच आहे. तर आता ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित असं पहिलं होतं तसंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी आपण फिटिंगची टीप मारलेली आहे अर्धा इंच, तिथून आपल्याला पुढं 1.5 इंचची मार्किंग टाकून घ्यायची आहे. तर बघा ही बघा इथं मी जी मार्किंग केलेली आहे तिथून पुढं आपल्याला मार्किंगचा भाग टाकायचा, म्हणजे फिटिंगचं माप टाकायचं आहे. कारण ती फिटिंगचं माप आहे ते सोडूनच आपल्याला पुढं 1.5 इंच टाकून घ्यायचं आहे. तर बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगितलं आहे ब्लाऊजची फिटिंग कशी करायची. याच पद्धतीने फिटिंग करा. एकदम छान असं ब्लाऊजची फिटिंग येते आणि खालीवर सुद्धा भाग होत नाही. तर बघा आता व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची आहे फिटिंगची आणि इकडच्या साईडची पण. तर बघा व्यवस्थित अशी फिटिंगची आपण आता ही लाईन मारून घेतलेली आणि याच्यावरती आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला आता फिटिंगची टीप आहे जी स्टार्टिंगची जी टीप मारतो आपण ती इथं पहिले आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे खुल्लं वगैरे नाही पाहिजे. धागा वगैरे खुल्ला तर आपली फिटिंग जी आहे ती निघून जाईल. त्याच्यामुळे आपल्याला कडाला आणि स्टार्टिंगला आपल्याला पक्की टीप मारायची आहे. तर बघा मागं पुढं सुई घेऊन आपल्याला अशी पक्की टीप मारायची दोन्ही साईडने. तर बघा आता याच्यावरती अजून आपण एक 2-2 टिपा अजून मारून घेऊया. साईडने थोडी थोडी जागा सोडायची, अर्धा इंचापेक्षा कमी, आणि टीप मारून घ्यायची. म्हणजे 3 टिपा एका साईडने मारून घ्यायची आपल्याला. तर पहिली एक जी टीप मारली आपण फिटिंगची ती एक, आणि आता ही 3 टिपा. तर बघा व्यवस्थित अशी फिटिंगच्या टिपा मारून घेतलेल्या आहे. धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि इकडच्या साईडने पण आपल्याला सेमच तशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडने मी टिपा मारून घेतल्या एकदम फिनिशिंगमध्ये. आता तुम्हाला मी सोयीचं ब्लाऊज करून दाखवते की कशी टीप आपली झालेली आहे. तर बघा एकदम आपली लाईनीत पण टीप आलेली आहे आणि बाहीची पण टीप लाईनीत आलेली आहे. खालीवर सुद्धा आपला भाग आलेला नाही आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम छान अशी आपली टीप आलेली आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर बघा बाहीची फिटिंग आणि दंडाची फिटिंग आणि कमराची फिटिंग पण. तर बघा एकदम छान आपलं फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे. दुसरं पण ब्लाऊज मी जे कट केलेले आहे याच्यासोबत ते पण मी रेडी करून घेणार आहे. तर बघा तुम्ही म्हणताना याचीवाली शिलाई, तर मी प्रिन्स कटची शिलाई 300 रुपये शिलाई घेत असते. तर बघा मी हे एका दिवसामध्ये हे ब्लाऊज, म्हणजे आदल्या दिवशी रात्री मी हे कट करून घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी हे ब्लाऊज मी शिवून घेतले तिन्ही, आणि 300 रुपये ही ब्लाऊजची शिलाई मी घेणार आहे. तर बघा एकदम फिनिशिंगमध्ये अशी ब्लाऊज रेडी झालेली. याला मी नॉट लावून घेणार आहे. याला नॉट लावलेली आहे, त्याला नॉट लावून घेणार आहे. आणि आता ह्या ब्लाऊजला हुका वगैरे पण लावून घ्यायच्या आहे. ज्या साड्या आहेत त्या पण मी आता पिको फॉल करून घेते. तर बघा याच्यावरच्या ह्या दोन्ही साडीला फॉल लावायच्या आहे. पहिले मी तुमच्यासोबत साड्या शेअर केल्या त्या फक्त पिको करून घ्यायच्या आहे. ज्या दुसऱ्या आहेत त्या साध्यामधल्या तर त्या फक्त पिको करून घ्यायच्या. तर म्हटलं आता याच्यासोबतच मी त्या साड्या पिको करून घेते. तर बघा आता ह्या दोन्ही साड्याला मी फॉल लावून घेते. तर बघा मी फॉल पण काढून घेतलेले आहे त्या ब्लाऊजला, तर म्हणजे ब्लाऊजला म्हणजे साडीला. तर बघा आता ह्या फॉल मी लावून घेते. तर बघा पिको फॉलची माझी ही मशीन आहे. तर आता ही पिको फॉल करून घेते आणि धागा वगैरे पण मी काढून घेतलेला आहे. तर बघा व्यवस्थित असे पिको फॉल आपला करून झालेला आहे. तर बघा ह्या दोन्ही साड्याला मी फॉल लावून घेतला आणि ज्या खालच्या साड्या आहे त्या साड्याला फक्त पिको करून घेतलेला आहे. तर बघा 70 रुपये मी पिको फॉलचे घेत असते आणि एका बाजूचे असलं नुसतं पिको तर मी 10 रुपये घेत असते. तर बघा दोन्ही साडीचे 70 रुपये आणि 2 साडीचे दोन्हीकून बाजू होती पिकोची आणि बाकीच्या 3 साडीची होती एका बाजूकून, म्हणजे ते झाले 60 रुपये. आणि हे 300 रुपये ब्लाऊजचे आणि 70 रुपये पिको फॉल साडीची. तर बघा मी आज हे 800 रुपये, म्हणजे आजची कमाई माझी 800 रुपये आहे ब्लाऊजची शिलाई. तर बघा तुम्ही पण हे असे घरी बसल्या व्यवसाय करू शकता. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.